आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप प्रणाम सगळ्यांना. खूप स्वागत करते आपल्या सत्रामध्ये. महावतार आत्मवंदन. बाबाजी, पितामहा पत्रीजी आणि आपल्या सगळ्या कुटुंबियांचं, सगळे ईश्वरी तत्व, सगळे जे आपण आहात, त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आभार व्यक्त करते की तुम्ही सगळेजण युनिफाईडच्या आजच्या सेशनमध्ये जोडले गेले आहात. आपल्या सगळ्यांचा उच्च स्व त्यांचे आभार मानते. आज इतक्या वेळ खूप वेळ झालं मी टीम्सवर काम करत होते, पण मला माहित नाही दुपारी जेव्हा टेस्टिंग झालं, मी जेव्हा त्याचं टेस्टिंग केलं तेव्हा ते व्यवस्थित काम केलं. आणि आता जेव्हा मी त्याचे लिंक्स ट्राय करत होते, तर इतक्या वेळ प्रयत्न करूनही त्या ओपन झाल्या आहेत. तर मग शेवटी मी बघितलं की 9:33 ऑलरेडी झालेत. पूर्ण लॅपटॉपच माझा हँग होत होता. मला समजत नाही काय झालंय. पण आरती, आता ते गुगल चं आहे ना, गुगल मीटचं, तुला इच्छा असेल तर तू त्याच्यावर पण घेऊ शकते. म्हणजे तुला 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिळेल. पण मी पटकन लगेचच झूमवर म्हणलं जाऊ दे, रोजची आपली झूमची लिंक आहे. तर इथेच थांबायचंय का गुगलवर जायचं? तू अनम्यूट आहेस. तू म्यूट आहेस आय मीन. असू त्यात काय प्रॉब्लेम झोपही नाही. जाते. असेल ना, पण तुला 40 मिनिटातच असेल अवधी. मग जर हा, असेल तर आम्ही नाही सगळे ठीक आहे. गुगलवर जॉईन करू शकतो जर तू. नाही नाही, असं काही नाही. असू द्यात, ऑलरेडी जॉईन झालंय इथे. आणि म्हणजे जसं तुम्ही 40 मिनिटानंतर रिजॉईन करता का मीटिंग? आम्ही तीच मीटिंग. आम्ही करू शकतो. कारण हा, तुझं ठीक त्या आहे. वेळेत जर हम्म, होत नसेल ना, तर वी कॅन जॉईन. आपण दुसरा परत याच लिंकवर करू शकतो. ठीक आहे. मग मला असं वाटतंय की फर्स्ट 40 मिनिट्स जे कुणाला क्वेश्चन्स असतील किंवा मला जे काही सांगायचं असेल आपण ते घेऊ. आणि नंतर मग नंतर नेक्स्ट लिंकला मेडिटेशन घेऊयात 20 बेस्ट बेस्ट. म्हणजे 20 हा, मिनिट्स, 20 मिनिटाचा. 30 मिनिट्स, हा आपलं झालं म्हणजे एक हम्म, तासाचं सेशन आपलं पूर्ण होईल. चालेल. येस. ठीक आहे. सो मी तुझा सगळ्यात आधी ना, आपल्या सगळ्या कुटुंबियांना ना, आरती इतक्या लहान वयामध्ये युनिफाईड बरोबर जोडलेली आहे. इतक्या छान तिचं ज्ञान आहे. आणि पीएमसी महाराष्ट्रावरती ऑलरेडी युनिफाईडचे सेशन्स घेते. आणि म्हणतो ना की बाबाजीचं एक प्लॅनिंग असतं. ज्या दिवशी मला पीएमसी महाराष्ट्रावर गेल्यावर कळलं, त्याच दिवशी एक आतून अशी एक तीव्र संदेश म्हणा की आरतीला ह्या आपल्या ग्रुप बरोबर पण तिला एक आपण सांगणार आहोत की आमच्या सगळ्यांसोबत तुझा युनिफाईडचा जो अभ्यास आहे तो आमच्या सगळ्यांबरोबर शेअर कर. आणि त्यानुसार मी तिला त्या दिवशी कॉन्टॅक्ट केला. तर युनिफाईड अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये उतरवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं उच्च स्व खूप तत्पर आहे, खूप वाट बघतोय. आणि आपण सगळेजण आपल्या आपल्या उच्च स्वला फॉलो करत करतच आपण इथं आलोय. असं कधीच नाहीये की आपण त्याच्यापासून कधी वेगळे आहोत. असं असं प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सेकंद किंवा प्रत्येक श्वास आपला आपल्या उच्च स्व बरोबर आहे. तर आज पौर्णिमा अजून सुरू आहे आपण म्हणू शकतो. तर जरूर आपण आरतीचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे युनिफाईडचा, आणि तिला जे काही शेअरिंग करायचंय ते आपण सगळेजण ऐकू. आपल्या हृदयामध्ये जाऊ. त्याआधी सगळेजण हृदयामध्ये जाऊ. आपले डोळे बंद करू. आपल्या छातीच्या मधोमध जाऊन दीर्घ श्वास घेत सगळ्यात आधी आपण आपल्या डोळ्यासमोर महाअवतार बाबाजींची प्रतिमा किंवा बाबाजी आपल्याला ज्या स्वरूपात आठवतात त्या स्वरूपात आठवा. ते जसे आपल्याला आठवतात, आपण जसं त्यांना बघितलंय, आपण सगळेजण पितामहा पत्रीजींना आठवू. आपल्या हृदयातून खूप आभार, कोटी वेळा नमन करू आपल्या या दोन्ही महान मास्टर्सना. आपल्या सगळ्यांचा उच्च आत्मा, त्याचे आभार व्यक्त करू. आपल्या स्वतःला खूप प्रेम देऊ. आपल्या मनात मध्ये एक वाक्य म्हणू, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे.
माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, शांती आहे. मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, समाधान, सौम्यता, प्रकाश आहे. इतका दिव्य प्रकाश, इतका शुभ्र प्रकाश माझ्या हृदयात आणि माझ्या संपूर्ण ऊर्जा मंडळात, माझ्या सगळ्या अस्तित्वात इतका प्रकाश भरून आहे. तो माझ्या सोबतच सगळ्या विश्वामध्ये वाहतोय. माझ्या हृदयातून येणारा हा प्रकाश सगळ्या हृदयात पसरतोय, सगळ्या जीवांच्या हृदयात. ईश्वराच्या सगळ्या रचनेमध्ये हा प्रकाश पसरतोय. ब्रह्मांडात सगळीकडे माझ्या हृदयातला हा प्रकाश आहे. आपल्या मनामध्ये म्हणा, ही वाक्य मोठ्याने म्हणा, सगळ्या शरीराला ऐकू जाऊ देत, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. मी दिव्य प्रेम आणि प्रकाश आहे. मी अनंत ऊर्जा आहे. आपल्या हृदयातलं हे प्रेम सगळ्या जीवांना, आपल्या डोळ्यासमोर जे कोणी येतंय त्यांना पाठवू. आपल्या हृदयातलं हे प्रेम सगळ्या सृष्टीला, ढगांना, वाऱ्याला, पाण्याला, अग्नीला, पृथ्वी मातेला, आपल्या वास्तूला, सगळ्या कुटुंबातल्या लोकांना, मित्र, शत्रू सगळ्यांना देऊ. वाहू दे हे प्रेम स्पंदनांच्या रूपाने, लहरींच्या रूपाने सगळ्या प्राण्यांना, पशु, पक्षी, जीव, छोटे कीटक, मुंग्या सगळ्यांना पाठवू, जे ईश्वराच्या विचारातून आलेत. वेगवेगळ्या रूपांमध्ये या सगळ्याचा अनुभव घेत आहेत. आपल्या महाअवतार बाबाजी आणि पितामांना पाठवू, ज्यांच्यामुळे आपण आज इथं आहोत. आपले इष्ट देवता, सद्गुरू, कुलदेवता सगळ्यांना पाठवू आपल्या हृदयातलं प्रेम. आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंना पाठवू. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या रूपात आहात आणि तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक योग्य स्थान आहे. तुम्ही शांतपणे त्या स्थानी निघून जा. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश देते. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की तो तुम्हाला तुमच्या आदर्शस्थानी घेऊन जाईल. आणि माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते, बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते. आपल्या हृदयामध्ये बाबाजींना, पितामांना आठवत, आपल्या उच्च स्वचे आभार मानत, आपण प्रेम आहोत आणि प्रकाश आहोत या संपूर्ण अवेअरनेसनी, जाणीवेनी आपले डोळे उघडू आणि आरतीताई सोबत जॉईन होऊ. आरती, तू सुरू कर. येस, येस. या आत्मवंदन सगळ्यांना. मी आरती. अ, मी एक गोष्ट
म्हणायचंय मला की माझी मराठी जरा समजून घ्या. विपुला मॅमची मराठी खूप शुद्ध आणि खूप एकदम छान आहे. तर मला ज्या पद्धतीने बोलता येईल त्या पद्धतीने म्हणजे जिथे तुम्हाला नाही समजलं किंवा एखादा शब्द इंग्लिशमधून आला, नाही समजला तर तुम्ही तिथे विचारू शकताय, सांगू शकताय. आरती, तुला तर प्रेमाची भाषा येते ना? येस. दॅट्स इट, आम्हाला तेच पाहिजे. आम्हाला आम्हाला भाषेचं काही नाही. तुला प्रेम येतं, प्रेमाची भाषा येते, तीच भाषा आम्हाला कळते. त्यामुळे तू बिंदास पुढे जा. ठीक आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर आपण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओज ऑन केले तर छान राहील. एक अटेंटिव्ह राहतो आपण. म्हणजे अटेन्शन असतं, आपण फोकस असतो याच्यामध्ये. तर मी म्हणजे मी असं काही प्रिपेअर नाही केलंय, की मी आज काय बोलणार आहे. जस्ट हे असं मिक्स असणार आहे, की माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस आणि युनिफाईडचं जे आहे ते. तर म्हणजे युनिफाईड आपण म्हणजे आपला हायर सेल्फ कोण आहे याची एक मी थोडंसं एक अंडरस्टँडिंग अजून देऊ इच्छिते आणि युनिफाईड का करायचंय? तर जसं की एक समुद्र असतो. त्या समुद्रामध्ये जर तुम्ही एक मटका किंवा घागर ज्याला म्हणणार, तो तुम्ही टाकला, तो समुद्राच्या आतमध्ये गेला. आता त्या मटक्याच्या आतमध्येही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे, राइट? फक्त त्याला सेपरेट एवढं करते, की त्याची बाउंडरी जी मटक्याची जी फिजिकल बाउंडरी आहे, ती त्या 2 गोष्टींना सेपरेट करतं. ठीक आहे. इथे आपण असं अंडरस्टँड करू शकतोय, की मटका म्हणजे आपण स्वतः जे लोअर सेल्फ ज्याला आपण म्हणतो, तो मटका आहे आणि हायर सेल्फ म्हणजे समुद्र. तर आपण म्हणजे असं असतं, की आपण जेवढं पाहिजे तेवढं नॉलेज आपण आपल्या हायर सेल्फकडनं घेत जातो. एक्झाम्पल म्हणजे तुम्ही गेले आणि थोडं पाणी मटक्यामध्ये समुद्रातून घेऊन आले आणि मग त्याच्यावरती तुमचं जीवन चालू आहे. ठीक आहे. ती थोडी अंडरस्टँडिंग तुम्हाला भेटते आणि त्या अंडरस्टँडिंगमधून आपण पुढे जातो. पण आता वेळ पण अशी आहे आणि युनिफाईडचा सिलेबस कसा आहे, की आता आपण थोडं पाणी नाही घेऊन येत मटक्यामध्ये समुद्रातून. आता आपण असं आहे, की जो मटका आहे तोच मी समुद्रामध्ये जाणार आहे आणि काही वेळानंतर असं आपण बघतो, की ती बाउंडरी पण आहे ना जी, ती पण डिसॉल्व्ह होऊन जाते, ती पण निघून जाते. म्हणजे मग काय राहिलं समुद्रामध्ये? फक्त पाणीच राहिलं. त्या मटक्याच्या आतमध्येही पाणी होतं, बाहेरही पाणी आहे आणि आता फक्त पाणी बाकी. म्हणजे आता फक्त तुमचा हायर सेल्फ बाकी आणि बाबाजींनी बुकमध्ये काय लिहिलंय, की तुम्ही तुमच्या हायर सेल्फ पासून कधी दूर नव्हताच. तुमचा हायर सेल्फ तुमच्या नेहमी सोबत होता. तर आपण मटका बनून आपल्याला सेपरेट मानलेलं, की मी माझा पण आपल्याला जे आपण जीवनही जगतो ना, त्याच्यामध्येही आपण गाईडन्स आपल्याला हायर सेल्फ कडूनच घेतो आपण. जसं की आपण छोटा मटका भरून आणतो आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेतो. पण जेव्हा की समुद्र अवेलेबल आहे तुमच्याकडे, तर तुम्ही स्वतः का नाही जात आहे त्याच्यामध्ये, की स्वतःला म्हणजे पूर्ण मिटून टाका लोअर सेल्फला आणि तिथे फक्त आणि फक्त हायर सेल्फच आहे. तर ते एक अंडरस्टँडिंग जी मी हे म्हणजे मला एक रिअलायझेशन असं झालं, की आपण हायर सेल्फला ह्या पद्धतीनेही बघू शकतोय. युनिफाईड का करायचं? तुमची जी स्थिती नॅचरली आहे, जी हायर सेल्फची स्थिती जी आपली नॅचरली असते. म्हणजे आपण याला अजून एक उदाहरणामध्ये असं बघू शकतोय, की समुद्र, त्या समुद्रामधून एक लहर येते, एक वेव्ह येते वरती. ती म्हणजे असं नाही, की समुद्राचं पाणीच आहे ना, पण ती वेव्ह काय होती वरती येते समुद्राच्या अशी लाट, लाट म्हणतो त्याला. ती लाट खूप वरती येते. पण जेव्हा ती लाट वरती येतीये, ती लाट असंही म्हणू शकतीये, की मी सेपरेट आहे समुद्रापेक्षा. कारण ती समुद्राला सोडून थोडी वरती आलीये. पण त्याचं मूळ समुद्रच आहे. ठीक आहे. ती लाट तशी अशा आपण जर समुद्रातून आपण किनारी गेलो, तर अशा अनंत लाटा समुद्रातून वरती येतात, त्या समुद्रामध्ये पुन्हा जातात. लाटा वरती येतात, पुन्हा जातात. तसंच आपलंही आहे.
लोअर सेल्फ आणि हायर सेल्फ, की लाट येते, त्याच्यानंतर थोडा आनंद घेतो आपण, की मी सेपरेट आहे समुद्रापासून. मग नंतर आपल्याला पुन्हा समुद्राची आठवण यायला लागते, कारण ते आपलं खरं स्वरूप आहे आणि आपण पुन्हा त्याच्यामध्ये डिसॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन जातो. तर इथे हे माहिती असणं, की आपला हायर सेल्फ कोण आहे आणि त्याच्यासोबत कम्युनिकेशन करणे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती असलं, की म्हणजे तुम्हाला तुमची खरी स्थिती माहिती असली, ना की हे, की आपण जसं म्हणतो का मी शरीरामध्ये माझं असं जीवन आहे, मला खूप त्रासामधून जावं लागलं आणि मी खूप म्हणजे माझ्या हातामध्ये काहीच नाहीये, माझ्या हातामध्ये कंट्रोल नाहीये. अशा गोष्टींचा आपण विचार करत असतो. पण इथे बाबाजी या सिलॅबसमध्ये हे बोलतात, की हे जग आणि याची पूर्ण निर्मिती आपल्यासाठी झालेली आहे. म्हणजे हे जग बनवण्याचा अर्थ हे आहे, की ते आपल्यासाठी बनलं गेलंय. ते सगळं काही आपल्यासाठी बनलं गेलंय आणि म्हणजे ईश्वराच्या विचारामधून सगळं काही बनलं आणि ईश्वराने आपल्यालाही बनवलं आणि बनवलं तर ते सगळं का बनवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला का बनवलं? आनंद घेण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे या युनिव्हर्समध्ये, या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अणू, रेणूपासून प्रत्येक गोष्ट, ती फक्त आनंद घेण्यासाठी बनलेली. आपल्याला आनंद घेण्यासाठी. तर जर जी गोष्ट आनंद घेण्यासाठी आणि एक्सपिरियन्स घेण्यासाठी बनवली आहे ईश्वराने, त्याने आपला विचार केला, की मी समजा आता आरतीला बनवणार आहे आणि हिच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी असं बनवणार आहे ना, की ती प्रत्येक गोष्ट तिच्या जीवनात, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट म्हणजे फिजिकल गोष्ट असो, म्हणजे फोनपासून, लॅपटॉपपासून, बॅगपासून सगळ्या गोष्टी तिला आनंद देतील. अशा बनवल्या आहेत आणि मग आपला विचार केला आणि आपला विचार करून ईश्वराने सगळ्या गोष्टींचा विचार केला, ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतील. पण जर आपण त्या विचारामध्ये राहिलो, ज्या विचारामध्ये ईश्वराने आपल्याला बनवलंय, की मी प्रेम आहे, प्रकाश आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आनंदासाठी आहे. तर तेव्हा आपण त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतोय. कारण तेव्हा आपल्याला एक अंडरस्टँडिंग आहे, की हां, ही माझ्या आनंदासाठी बनवली आहे, म्हणजे ही गोष्ट मला कुठल्याही प्रकारे फक्त आनंदच देणार आणि एक्सपिरियन्स देणार. तर तसंच आणि जेव्हा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स नाही देत, तेव्हा तिथे असं एक क्वेशन करायला पाहिजे, की मी अशी कोणती गोष्ट आहे जी मी बघत नाहीये किंवा जी मी रिअलाईज नाही करत आहे. कारण ही गोष्ट बनलेली आहे, ईश्वराने बनवली आहे, माझ्यासाठी बनवलेली आहे आणि ती मला आनंदच द्यायला हवी. कारण त्यांनी त्याच विचाराने बनवली आहे. तर मग इथे अ, एक गोष्ट फ्री विल म्हणून एक येते. फ्री विल. फ्री विल म्हणजे काय, की तुम्ही ईश्वराचे विचारांचा अनुभव आणि आनंद घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःचे विचार करू शकता. तर ह्याच्यामध्ये असं आहे, की बाबाजी एक गोष्ट त्यांनी अजून बोलली आहे. युनिफाईडचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हायर सेल्फ आहे, ते कसं होणार, म्हणजे काय-काय गोष्टी आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवायची पण गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला विश्वास जरी नसला आणि तुम्ही प्रॅक्टिस करताय, ते जेवढं माझ्यासाठी खरंय, जेवढं विपुला मॅमसाठी खरंय, तेवढं सगळ्यांसाठी खरंय. ज्याचा अनुभव मॅडम घेतात किंवा जो कोणी युनिफाईडची प्रॅक्टिस करतो, ते घेतात. तोच आनंद जो बाबाजींच्या हृदयातून आलाय, तोच आनंद इथे प्रत्येक एक व्यक्ती घेऊ शकतो. तर इथे बाबाजी एक गोष्ट सांगतात, तुम्हाला विश्वास ठेवायची पण गरज नाहीये, की हे तुमच्यासोबत पॉसिबल आहे का? की हायर सेल्फ पण असतो का? आणि त्याच्याशी मी कसं कम्युनिकेशन करणार? याची पण काही गरज नाहीये. ते सगळ्यांसाठी म्हणजे ते सत्य आहे. ते अल्टिमेट सत्य आहे. आपण एक गोष्ट म्हणतो, की तुमच्या समोर एखादी गोष्ट ठेवली आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला चूज करता तुम्ही त्याला बघायचं की नाही बघायचं. तुम्ही डोळे बंद करून म्हणसाल, की नाही माझ्यासाठी ती गोष्ट एक्झिस्ट नाही करत.
पण रियालिटी काय ती गोष्ट तिथं आहे. तसंच आपण सध्या आपली स्थिती अशी आहे, की आत्तापर्यंत होती, आता नाहीये, कारण आपण युनिफाईड करतोय. तर आत्तापर्यंत अशी स्थिती होती, की तुमच्या समोर एक गोष्ट आहे, तुमचा हायर सेल्फ आहे. त्याचं एक्झिस्टन्स आहे. त्याचं अस्तित्व आहे. पण आपण डोळे मिटवतो आणि हे बघतो, की मला बघायचंच नाहीये त्याला. पण त्यांनी रिॲलिटी बदलेल का, की त्याचं अस्तित्व आहे की नाही? त्याचं अस्तित्व तर आहेच. ती रिॲलिटी आहे. तुम्ही चूज करता तुम्हाला काय बघायचंय, किती बघायचंय. तुम्ही थोडे डोळे उघडे केले तर तुम्हाला थोडंसं दिसेल. तुम्ही पूर्ण डोळे उघडे केले तर तुम्हाला पूर्ण रिॲलिटी दिसेल. इट्स जस्ट सेम, की आपण काय बघू इच्छितो, त्याचं एक्झिस्टन्स म्हणजे त्याचं अस्तित्व, आपल्या हायर सेल्फचं अस्तित्व आपण बघू इच्छितो की नाही. तर एक गोष्ट अशी पण, की हायर सेल्फ आपल्यापेक्षा वेगळा नाहीये कोणी. आपण एक म्हणजे असं ना, की एक सर्कल आहे मोठा आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा सर्कल. असं आहे. आपले लोअर सेल्फ म्हणजे आपली फिजिकल बॉडी, फिजिकल एक्झिस्टन्स. एक मोठ्या सर्कलमध्ये एक छोटासा डॉट आहे. पण आता तो छोटा डॉट त्या पूर्ण मोठ्या डॉटमध्येच आहे, मोठ्या गोलमध्ये आहे. तर तो त्याच्यापेक्षा सेपरेट कसा झाला? तो त्याच्या आतमध्येच आहे. तर तसंच जसं की ती वेव्ह म्हणजे एक लाट समुद्रामधून वरती येते आणि ती त्याला सेपरेट मानायला लागते. पण पुन्हा ती समुद्रामध्ये जाते आणि विलीन होऊन जाते. म्हणजे आता ती लाट समुद्र बनली, राइट? एक सेकंड. तर तसंच आपल्याला फक्त आपलं लोअर सेल्फ सोडलं ना, की आपण आपले हायर सेल्फच आहोत. आपल्याला बनायची गरज नाहीये. फक्त सोडायची गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या हायर सेल्फपासून सेपरेशनची फीलिंग देतात, त्या सोडून मग आपण आपले हायर सेल्फच आहोत. अं, तर इथे फ्री विलचं जे मी आधी सांगत होते, की तुम्ही चूज करू शकता की तुमच्या हायर सेल्फचे विचार तुम्ही करा, जे ईश्वराचे विचार आपण करतो. त्यांनी ही जी फीलिंग आहे ना, की मी माझा हायर सेल्फ आहे आणि मी माझ्या हायर सेल्फला मध्ये डिसॉल्व्ह होण्यासाठी, अ, विलीन होण्यासाठी, माझ्या हायर सेल्फ सोबत विलीन होण्यासाठी मी रेडी आहे. कारण आपण काय म्हणतो, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे, प्रकाश आहे आणि ईश्वराचे सगळे गुण माझे आहेत. म्हणजे ती जी ती जी समुद्राची स्थिती आहे ती माझी आहे. म्हणजे मीच समुद्र आहे. असं. मी लाट नाहीये आता, मी समुद्र बनलीये, मी झालीये तसं. तर आणि पण असं असतं, की काही गोष्टीमध्ये फ्री विल का आहे? की आपल्याला ना एक्सपिरियन्सेस लागत असतात. मी आज सकाळी उठले आणि एक मेडिटेशन म्हणजे मी थोडा वेळ बसले आणि त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट अशी आली, की मी जेव्हा छोटी होते, तेव्हा मला कारलं बिलकुल आवडत नव्हतं आणि मोस्ट लोकांना कारलं खायला नाही आवडत, राइट? मी विचार करत होते, की मला कारलं आवडत नव्हतं, तर मी म्हणजे आणि असं एखादी गोष्ट कडू आहे, तर ती कशी कुणाला आवडेल? ठीक आहे. मी हा विचार करत होते. तरीही लोकं माझे आई-वडीलच किंवा कुणी पण कारलं घेऊन का येत असतील बरं घरी? हा 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 एक म्हणजे अशी एक थॉट प्रोसेस चालू होती माझी. त्याच्यामधून 2 गोष्टी घेऊ शकतो याच्यामधून, ठीक आहे. इट्स नॉट म्हणजे अ, कडू गोष्टी असं असं हे काही नाही. पण याच्यामध्ये अंडरस्टँडिंग 2 प्रकारच्या पॅराडॉक्सिकल अंडरस्टँडिंग आहेत. अ, जसं की मला जरी आवडत नव्हतं, माझे पेरेंट्स घेऊन यायचे म्हणून मला खावं लागायचं. मग त्याच्यानंतर दुसरा विचार आला, आता मी इकडे आहे, म्हणजे असं नाही की आता मी आता यूएसमध्ये आहे सध्या. तर मी इथे जेव्हा गेले ना मार्केटमध्ये, आता तर ठीक आहे, आता ते तर आधी मला फोर्सफुली घालत असतील, की खा, बनवलंय मग दुसरं काही खायला नाही म्हणून मी खातीये. पण आता माझं पूर्ण जीवन माझ्या हातामध्ये आहे. मी इंडिपेंडंट आहे. आता मी चूज करू शकते खायचं की नाही खायचं. तर मी तरीही जर ग्रोसरी स्टोअरला गेले आणि मला कारलं दिसलं तर मी घेऊन येते. ठीक आहे. इथे 2 गोष्टी आहे, की फ्री विल काय आहे? तर आता मला असं वाटतंय 9व्या की 10व्या चॅप्टरमध्ये अ, जेव्हा आपल्या खऱ्या इच्छांचा आपण हे करतो, तिथे बाबाजी ते एक गोष्ट बोलली आहे, की आपले विचार कुठून येतात? म्हणजे तुमच्या खऱ्या खऱ्या विचार नसतातच आपल्याला ओरिजिनल जसं बघायला गेलं तर.
की तसं माझी हे आहे की लहानपणी माझे आई-वडील आणायचे म्हणून मी खायचे. आता ती एक अंडरस्टँडिंग की हां, कारलं ठीक आहे, कडू जरी असलं तरी ते खायचं असतं. हा विचार माझा नाहीये. हा विचार मला माझ्या फॅमिलीमधून, माझ्या आई-वडिलांकडून आलाय. ठीक आहे. तो एक साइडला राहिला, ठीक आहे. आता दुसरी अंडरस्टँडिंग याच्यामध्ये ही आहे, की कडू का खाल्लं पाहिजे? जर कडू खाल्लं जेव्हा आपण कडू खातो त्याच्यानंतर एक एक असं वाटतं, की गोडची टेस्ट कशी लागते? गोड किती छान लागतं. ती एक ती एक फीलिंग असते आपल्या आतमध्ये. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल, तर दुःख प्रेमाची व्हॅल्यू दाखवून देतं, की प्रेम काय? खूप जास्त म्हणजे कारण म्हणजे बेसिकली एक गोष्ट आहे, की ज्याच्या जीवनामध्ये ना काही असे वेव्हज नसतात, उतार-चढाव नसतात ना, ते बोरिंग जीवन वाटतं मग. असं पण होईल म्हणजे काही लोकांना बघू शकता त्यांच्याकडे पैसा खूप आहे, हे खूप आहे, ते खूप आहे. पण त्यांची लाईफ अशी त्यांना बोरिंग वाटते. पण एखाद्याच्या जीवनामध्ये की नाही, आज म्हणजे महिन्याच्या म्हणजे पूर्ण असं एक टाईट बजेट असतं आपण जसं म्हणतो. त्याच्या जीवनामध्ये अशी रोलर कोस्टर असतात. त्याची अंडरस्टँडिंग एवढी जास्त असते ना, की त्याला इम्पोर्टन्स माहिती असतो सगळ्या गोष्टींचा. तर सेम आता इथे ह्या गोष्टी हे गोष्ट फ्री विलसाठी मी सांगितलेलं हे एक्झाम्पल कारल्याचं आणि हे, की फ्री विल अशी आहे, की आता मी चूज करू शकतेय मला नाही खायचं कारलं. ठीक आहे. पण आता सध्या माझ्या ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग झाली आहे, की माझे आई-वडील आणत होते आणि ते खाऊ घालत होते म्हणून मी ते खाते आणि मी आता घेऊन पण येते आणि स्वतः बनवून खाते. तसंच जे काही तुमचे विचार आहेत, ती माझी ओरिजिनल थॉट प्रोसेस नाही. ती माझी ओरिजिनल विचार नाहीयेत. खरे सत्य विचार ते माझ्यासाठी नाहीयेत. हे माझ्याकडं सोसायटीमधून आलेले विचार आहे. माझी फॅमिलीकडून आलेले विचार. तसेच आपले खरे विचार कसे शोधायचे? ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही राहिल्या, त्याच्यामधून जर तुम्हाला काही येत असतील इच्छा, त्या कंडिशनिंगमधून जर इच्छा प्रगट होत असेल, म्हणजे ती तुमची खरी इच्छा आणि स्वतंत्र इच्छा नाहीये. तर ते कसं ओळखायचं? जे गोष्ट तुम्हाला नाही करावं वाटत, तरी तुम्ही करता किंवा कुणीतरी फोर्स करतंय, कुणाचं तरी प्रेम प्राप्त करण्यासाठी काही गोष्ट करताय. आई-वडिलांचं झालं, पार्टनरचं झालं, सासू-सासऱ्याचं किंवा कुणाचं लिटरली कुणाचंही प्रेम प्राप्त करण्यासाठी एखादी गोष्ट करत असाल. तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला करायची नाही. तर म्हणजे तिथे तो तुमचा स्वतंत्र विचार नाही. ती तुमची खरी इच्छा नाही. तुम्ही कुणाचं तरी काहीतरी प्राप्त करण्यासाठी, कुणाकडून प्रेम प्राप्त करण्यासाठी, एक्सेप्टन्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही ती गोष्ट करताय. दुसरी गोष्ट जर तुम्हाला कोणी वाईटही एक्सपिरियन्स देतात, कडू एक्सपिरियन्स, ठीक आहे. तर याला असं बघू शकतोय, की ठीक आहे त्याने मला दिला तो एक्सपिरियन्स. पण आता मला जी माझी म्हणजे एक म्हणतो ना प्यास आहे, जी माझी एक इच्छा आहे, की मला गोड एक्सपिरियन्स करायचा आहे, ती तीव्र होते आपल्यामध्ये. जेव्हा आपण जीवनामध्ये कडू एक्सपिरियन्सेस घेतो, तेव्हा कारण हे पण तर इम्पोर्टंट आहे ना, तुम्हाला कसं कळणार, की जी स्वीटनेसचा इम्पोर्टन्स काय? गोडचा इम्पोर्टन्स जीवनामध्ये काय? हे कसं कळणार? त्याच्यासाठी कडू असणं जरुरी आहे. म्हणजे ड्युॲलिटी त्याच्यासाठी आहे, की वाईट आणि चांगलं, की तुम्हाला चांगलं करण्याची प्रेरणा आतमधून यायला पाहिजे. म्हणून वाईट गोष्टी होतात, की त्याचं इम्पोर्टन्स अजून जास्त कळतो आणि आपण आपल्यामध्ये एक विचार यायला लागतो, की नाही मला आता हे नाही पाहिजे, मला हे पाहिजे. मला आता कारलं नाही खायचं, मला आता काहीतरी स्वीट खायचंय. तर त्याची एक इच्छा आपल्यामध्ये जागृत होते आणि मग आपण त्याच्यापुढे मग आपण आपलं एक एक स्टेप घेतो, की कोणत्या गोष्टी केल्यावरती मला याची टेस्ट येईल, गोडची टेस्ट येईल म्हणून असं. अं, हे एक होतं. तर अजून म्हणजे कुणाला काही क्वेशन्स आहेत का? की म्हणजे काही क्वेशन्स असतील कुणाला याच्याबद्दल, तर तुम्ही विचारू शकता किंवा चॅटमध्ये टाकू शकता. आणि अजून एक काहीतरी सांगायचं होतं मला, मी आठवायचा प्रयत्न करतीये. प्रेम हां, प्रेम देणे. सॉरी टाईमचं पण हे आहे, की म्हणजे आपण कसं म्हणतो हार्ट ओपन करणे. तर एक गोष्ट आहे, की
आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल कुठे आहे माहितीये, की तुम्हाला एक गोष्ट पाहिजे, पण तुम्हाला ती क्लिअर नाही म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये जे गोष्ट तुम्हाला नाही पाहिजे आणि ती अंडरस्टँडिंगच नाही अजून, की तुम्हाला काय पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्ट्रगल आहे आपल्यामध्ये आतमध्ये, की आधी हे क्लिअर असलं पाहिजे, की तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे. जसं की म्हणजे एक असं असतं, की आय डोंट नो मी ऑफ टॉपिक चालले की काय, बट आय एम जस्ट लाइक शेअरिंग माय थॉट्स, की काही लोकांना युनिफाईडमध्ये येण्याआधी हार्ट ओपन करायला खूप असं वाटतं, की ओपन नाही होत किंवा काही लोकांचं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट एनीथिंग जर तुम्ही आई आहात, तर तुमच्या मुलांपासून सुरुवात करा. ठीक आहे. तुमचं हार्ट ओपन करायला. कारण ही खूप ईझी गोष्ट आहे, की एखादी आई ती तिचं हार्ट तिच्या मुलांसाठी खूप इझिली ओपन करू शकते. तर ज्यांना अजूनही वाटत असेल ना, तर तुमचं हार्ट ओपन नाही होत जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रिय आहे तुम्हाला, त्यांचा विचार करायला गेलं ना, ते थोडं इथे ओपन व्हायला लागतं. मग आता इथे एक इथे आपल्याला काय करायचं माहिती इथे एक आपल्याला एक्सपान्शन करायचंय. एक्सपान्शन म्हणजे पूर्ण ते असं वाईड ओपन झालं पाहिजे ते हार्ट, की आता याच्यामधून फक्त देण्यासाठी आणि घेण्यासाठी प्रेमच आहे. आणि तुम्ही ज्याच्याकडे बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेमाचीच अनुभूती होतीये. ह्याचा काल मी एक एक्सपिरियन्स घेतला. मी मेडिटेशन करत होते आणि काल फुल मून पण होता आणि ती जी हीलिंग, सूदिंग मूनची एनर्जीज त्याच्यामध्ये आम्ही मेडिटेशन करत होतो. ग्रुपसोबत करत होते मी. आणि तिथे अ, एक एक म्हणजे मी असं बघत होते, की ना मी सगळ्यांना माझ्या हाताने जेवण घालत होते, सगळ्यांना. म्हणजे पत्रीजींनाही मी माझ्या हातानेच घालत होते. माझ्या आई-वडिलांनाही हातानेच घालत होते. बाबाजी होते तिथं. मी म्हणजे घातलं की नाही ते एवढं मला हे नाहीये, बट पत्रीजींना मी खाऊ घालत होते. आणि दीप्ती नाडेला मॅम म्हणून आहे, त्यांना मी अ, खाऊ घालत होते हातामधून. आणि मी सगळ्यांना म्हणजे तिथे असं होतं की ना, मला नंतर असं दिसलं की मी एका अ, असं गवतावरती बसलीये आणि तिथे कॅट्स आहेत, डॉग्स आहेत, म्हणजे अ, घोडं आहे आणि हे सगळे माझ्या जवळ येऊन बसलेत आणि मी त्यांना सगळ्यांना माझ्या हाताने खाऊ घालते काहीतरी. तो घोडा तर म्हणजे तो असा एकदम कॅट जशी अशी आपल्या मांडीवरती बसून करते ना, तो तसा करत होता माझ्या मांडीवरती डोकं ठेवून. असं एवढं एक्सपिरियन्स झालं, की ना मी म्हणजे सगळ्यांना असं देते, की ह्या सगळ्यांची जशी आपण म्हणतो ना, एक मदरली एनर्जीज, की मला यांची काळजी घ्यायची आहे. ह्यांच्यासाठी म्हणजे मी जशी यांची आईची जी ममता असते किंवा जी करुणा असते, तो करुणाभाव, अनकंडिशनल लव्ह, ते मला तेव्हा फील झालं. तर तिथे फ्रेंड्स आपण कुणालाही प्रेम आणि प्रकाश देऊ शकतो, ओके. तर ह्याच्यामध्ये एक्सेप्शन कोणतीच नाहीये. मी नंतर बघितलं तिथून एक ताप येत होता माझ्याकडे आणि मी असं वाटलं, की मी जर का हे मी इमॅजिन करतीये आणि समजा माझ्या रिअल लाईफमध्ये जर असं काही झालं, कारण आपण म्हणतो, की आपण जे विचार करतो ते आपल्या जीवनामध्ये होतं. मग मला असं वाटलं, की हा साप जर मला दिसला रिअल लाईफमध्ये तर मी कसं करू? तो आला माझ्याकडे व्हाईट कलरचा, जशी की मूनलाईट असते ना, मूनचा कलर पौर्णिमेला, त्या कलरचा तो साप ग्लो करत होता. तो आला येऊन माझ्या मांडी घालून बसलेले मी आणि बाकी सगळे ॲनिमल्स आजूबाजूला आणि तो येऊन माझ्या अ, इथं असं साप पण नाही, नाग म्हणता येईल त्याला. तो आलेला आणि असं असं राउंड करून तो असा बसला माझ्या मांडीवरती. आणि मी बघत होते त्याच्याकडे. तो असा वरती माझ्याकडं असं बघत होता, की म्हणजे मला बघत होता तो. आणि त्या क्षणामध्ये मला तो साप एवढा क्यूट वाटला, की जशी ती कॅट आपल्या मांडीवरती बसते. माझ्याकडे आधी कॅट होती म्हणून मी एम अ बिग फॅन ऑफ कॅट्स. तर ती माझ्या मांडीवरती बसलेली वरती गेली होती. एवढं क्यूट वाटायचं, की किती क्यूटपणे बघतंय ते आपल्याकडे. आणि तसं मला वाटलं आणि त्या मोमेंटमध्ये मला एक अजून असं वाटलं, की एक रिअलायझेशन झालं, की जेव्हा बुद्धा मेडिटेशनला बसलेले झाडाखाली आणि एक वेळ असा होता, की त्यांच्याकडे तिथे खूप वादळ आलं. खूप वादळ, वारा, पाऊस आलेला. तेव्हा त्यांचं ध्यानभंग नाही होऊ आणि या पूर्ण सृष्टीला बुद्धाच्या म्हणजे बुद्ध जागृत होतायत.
बुद्ध येत आहेत त्या बुद्ध शरीरामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन ते पूर्ण ती स्थिती मटेरियलाइज होतीये, हे पूर्ण भंग न व्हावं म्हणून तिथे एक नाग असतो. तो नाग बुद्धांच्या पाठीमागे जाऊन त्याचं असं हे करून बसलेला असतो, की त्यांना पाऊस नाही लागावा. कारण त्याचं एन्व्हायरमेंटमध्ये जे काही होतंय त्याचा जर का असर त्यांच्यावरती आला तर कदाचित त्यांचं ध्यान भंग होईल. तर मला तो पण विचार आला जेव्हा तो नाग माझ्या मांडीवरती येऊन बसला, की यांनी तर म्हणजे यांनी तर बुद्धांना प्रोटेक्ट केलेलं. त्यांच्या स्थितीभंग नाही होऊ म्हणून त्यांनी शेड दिलेलं बुद्धाला, की त्याच्या खाली बसा तुम्हाला पाऊस नको लागायला आणि तो मला कसं काय करू शकतो? तर ही गोष्ट अशी आहे, की फक्त आपण जसं की स्टार्टिंग पॉइंटसाठी सर्वात प्रिय जी व्यक्ती आहे, ती तुम्हाला हेल्प करेल हार्ट ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर एक्सपांड म्हणजे त्याचा विस्तार करण्यासाठी मग नेचर हेल्प करेल, की नेचरमध्ये ॲनिमल्स झाले, प्लांट्स झाले किंवा मग असा ॲक्चुअली अनुभव असा यायला पाहिजे ना, की तुम्ही जेवढं जसं की माझे प्रिय खूप म्हणजे खूप हृदयाच्या अ, जवळ माझे आई आणि पप्पा, माझे आई-वडील. तर मला जेव्हा म्हणजे एक असं वाटतं, की जो रस्त्यावरतून चालायला स्ट्रेंजर माणूस आहे, ज्याला मी ओळखतही नाही. मी जेवढं माझ्या आई-वडिलांबद्दल प्रेम फील करू शकते, ते मी त्याच्याबद्दल प्रेम फील करू शकते का? तर मी जेव्हा फर्स्ट टाईम युनिफाईड सुरू केलं ना, फर्स्ट टाईम मला काहीच माहीत नव्हतं युनिफाईड काय आहे? मला बाबाजींबद्दल होती आतमधून एक गोष्ट अशी जसं की अट्रॅक्शन, पण मला युनिफाईडच काय माहीत नव्हतं. मग जेव्हा माझे आई-वडील मागच्या वर्षी आलेले इकडे मला भेटायला, तेव्हा एक फील म्हणजे तो पूर्ण रिवाइंड झाला माझ्या माइंडमध्ये, की ते आले आणि मला एवढी खुशी झालेली कारण 2 वर्षानंतर मी त्यांना भेटत होते. एवढी खुशी झालेली, की ओह माय गॉड! मी आता काय करू? मी म्हणजे हग तर केलेलं, पण एवढी खुशी झाली, की आता काय करू मी? आणि त्याच मोमेंटला जेव्हा ते बाहेर येत होते कारच्या आणि तिथून एक माणूस चाललेला. त्याच्याकडे तेव्हा तर माझं काहीच लक्ष नव्हतं ऑब्व्हियसली कारण मी माझ्या पॅरेंट्सला 2 वर्षांनी बघते, मी त्याच्याकडे का लक्ष देऊ? पण मेडिटेशनमध्ये जेव्हा मी हार्ट सेंटरची प्रॅक्टिस करत होते, तेव्हा मी हार्ट एक्सपांड करत होते. मी बघत होते, की तेव्हा कारण मी त्या मोमेंटला परत माझ्या दिमागमध्ये प्ले करत होते, की मला ना ते फील करायचंय म्हणजे हार्ट सेंटर ओपन होताना फील करायचं. आणि ते जेव्हा मी फील केलं, मी बघत होते, मी किती खुश होते तेव्हा, मी किती खुश होते. आणि तेव्हा लक्ष पण नाही गेलं त्या स्ट्रेंजर माणसाकडं जो की चाललेला बाजूकडून. मेडिटेशनमध्ये बघितलं हा माणूस पण इथून चालला होता जेव्हा मी त्यांना भेटलेले. तर मी हे जे प्रेम माझ्या कारण मी बघत होते की ते रेडिएट होते. रेडिएट म्हणजे कसं की जसं की लाईट आहे, लाईट लावल्यावरती सगळीकडे प्रकाश होतो. तसं माझ्यामधून ना ते फ्लो होत होतं आणि आता ते पहिलं तर मी फक्त दोघांसाठीच फ्लो बघत होते, की ते माझ्या आई-वडिलांसाठी फ्लो होतंय. मग ते मी याला पण पाठवू शकते का? मी तेवढ्याच इंटेन्सिटीने, तेवढ्याच याने मी ह्या पर्सनला पण पाठवू शकते का ते त्याला पण घेऊ शकते का त्या एनर्जीमध्ये? मी जेव्हा फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट हफ्त्यामध्ये सेंटरिंग इन द हार्ट प्रॅक्टिस आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये हृदय केंद्रात अ, होणे. तिथे तेव्हा मी तो एक्सपिरियन्स केला आणि मग असं वाटत होतं ना, मी आज सगळ्यांना प्रेम पाठवू शकते. मी सगळ्यांना त्याच फीलिंगनी जी फीलिंग मी माझ्या एकदम प्रिय व्यक्तीची फील करते, तीच मी ना सगळ्यांसाठी पण फील करू शकतेय. ती अशी एकदम एक्सपांड म्हणजे असं एकदम एकदम सुंदर फीलिंग आहे ती. ओके, आपल्याकडे 1च मिनिटं बाकी आहे. नंतर म्हणजे हेच फ्रेंड्स जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कसं करायचं हार्टमध्ये, स्टार्ट विथ द पर्सन यू लव्ह. त्या पर्सन सोबत सुरू करा, जे सर्वात क्लोज आहे तुमच्या हार्टच्या आणि जर तुम्ही करसाल ना, मग ते अजून वाढत जाईल. कारण युनिफाईडची सर्वात मेन प्रॅक्टिस आहे हार्ट ओपन करणं. कारण आपण माइंडचे ह्युमन्स नाही आहोत, आपण हार्टचे ह्युमन्स आहे आणि सध्या हार्ट एरा चालू आहे. एक युग परिवर्तन हार्टचं युग आहे आता सध्या. जसं सत्ययुग होतं एका काळी, तसं आता हार्टचं युग चालू आहे. तर आपण हार्ट ओपन करणे सगळेजण पुन्हा याच लिंकवर जॉईन करू. मीटिंग संपेल आपली. आपल्याला आरतीला ऐकायचंय अजून. प्लीज सगळे यावरच जॉईन करा. हं? संपती मीटिंग आपली.